2 मे 2026 द डिप्लोमॅट चा सीझन 2 सिरीज पाहिली. छान आहे. मागच्याच सीझनचा कंटिन्यू. केट वायलर आणि हे थोडे जवळ आलेले असतात, स्टुअर्ट, आणि एका पार्टीला गेले असतात आणि बाहेर जेव्हा येतात तेव्हा बॉम्ब ब्लास्ट झालेला असतो. आणि त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये रॉनी, तिचा नवरा आणि एक अजून व्यक्ती, असे तिघही असतात, जाणार असतात. तर दोघंही गंभीर जखमी होतात. म्हणजे हिच्या नवऱ्यालाही भरपूर लागते. पण रॉनी आधी जिवंत असते, पण नंतर ती सर्वाईव्ह नाही करू शकत. म्हणजे ती मरण पावते त्या ब्लास्टमध्ये. मग आता त्याच्या मागे इन्क्वायरी सुरू, की कोणी केलं असेल हे. मग सगळेजण त्या रशियन ह्यालाच, लेन्सकार्टलाच दोषी म्हणतात, की त्यालाच सुपारी मिळाली होती आणि ब्लास्ट करायची. आणि म्हणजे सगळं रशियानेच घडवून आणलंय. आणि तो जो आधीच्या एपिसोडमध्ये जे ब्रिटिश जहाजांवर पण अटॅक झाला असतो, त्यांचे सोल्जर्स मेले असतात, तो पण म्हणे रशियन्सनीच केला असेल. त्यावेळेस त्यांना वाटत असते की इराणनी केला का, पण मग इराणी नसेल, रशिया पण नसेल, म्हणजे कोण असेल, मग असं त्यांच्या चालले असतात. पण मग जेव्हा पुढे पुढे यांची इन्क्वायरी सरकत जाते, की कोण असू शकतं, त्याच ह्याच्यामध्ये स्टुअर्टला पण भरपूर लागलेलं असतं. आणि जो डेरेसन असतो, तो म्हणजे तो थोडासा असा गडबडून गेला असतो. तर नंतर मग ह्या लोकांची जी प्राईम मिनिस्टर आणि यांची जी म्हणजे काय म्हणतो मंत्रिमंडळ जे असतं, तर ते डिस्कस करतं की काय करायचं काय नाही. तर हा डेरेसन सगळ्यांना आपल्या म्हणजे विश्वासात घेऊन, की हा नाकाबेल आहे, आपल्या देशाला वाचवू शकत नाही किंवा प्रॉपर डिसिजन्स घेऊ शकत नाही, कॉवर्ड आहे, मग याला आपण बदलायचं, मग दुसरं कोण आणायचं का, डिसिजन मेकिंग पॉवर नाही याच्याकडे, असं तसं. आणि नंतर मग त्यांना हे लक्षात येतं की जो लेन्सकार्ट आहे, रशियाचा आहे, तर त्याला ऑर्डर्स प्राईम मिनिस्टरच्याच ऑफिसमधून मिळालेले आहेत. तर म्हणजे मग प्राईम मिनिस्टरनी स्वतःच्या शिपवर हल्ला केला का, किंवा हा बॉम्ब ब्लास्ट करवला का, मग त्याला प्राईम मिनिस्टर म्हणून राहायचा अधिकार नाहीये. म्हणजे ही अशी जरा थोडीशी कॉन्स्पिरसी चालली असेल, आणि डेरेसन थोडा इंटरेस्टेड असतो प्राईम मिनिस्टर होण्यासाठी. तर मग ही केट त्याला कॉंग्रॅच्युलेट पण करते. तर तो म्हणतो, थांब, तू अजून काहीच नाहीये म्हणे, बघू तरी अजून किती लोक वोट देतात, काय करतात, कोणाचं काय मत आहे. मग ती जी प्रायव्हेट सेक्रेटरी असते प्राईम मिनिस्टरची लंडनच्या, तर तिलाही कॉल करते केट. मग तिला परत कॉल येतो की तू भेटायला, म्हणजे मला भेटायचं आहे तिला. मग त्यांचं ऑफिस सिक्रेटली, पण तिचं म्हणजे तिचं म्हणणं असतं की माझा जीव जाऊ शकतो, मी जर कोणाला जिवंत दिसली किंवा मी कोणाशी बोलते किंवा काय असं, तर माझ्या जीवाला धोका आहे, त्याच्यामुळे मी गुप्तपणे भेटेन. मग ते त्यांचं जो अमेरिकन एम्बेसीचं ऑफिस आहे, म्हणजे स्टुअर्ट आणि त्याची गर्लफ्रेंड ते एका ऑफिसमध्ये असतात, तर ते सगळं ते अरेंज करतात, हिचं भेटणं वगैरे. तर ती मग बऱ्याच गोष्टींचा खुलासा करते. ती म्हणते, ॲक्च्युली मी म्हणजे हे सांगू इच्छिते की जरी प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमधून लेन्सकार्टला हायर केलं असतं, रशियन असतो तो, आणि नंतर त्याला मारून टाकलेलं असतं गोळ्या घालून, आणि असं दाखवलं असतं की तो एन्काउंटरमध्ये मेला. तर हे जरी सगळं प्राईम मिनिस्टर ऑफिसमधून हे झालं होतं, तरी ते प्राईम मिनिस्टरनी नव्हते दिले ऑर्डर्स, आणि प्राईम मिनिस्टर खूप अनभिज्ञ होता, त्याला काही याची कल्पना सुद्धा नव्हती की काय चाललंय माझ्या ऑफिसमध्ये, किंवा माझ्या ऑफिसमधून काय काय ऑर्डर्स चालले. तर मग ती सांगते की ती ऑर्डर मी दिली होती, की लेन्सकार्टला मी सांगितलं होतं की
तो बॉम्ब ब्लास्ट करायला. कारण तिसरा जो माणूस असतो तो सगळं सांगणार असतो जहाजाच्या याच्याबद्दल, की जहाजावर अटॅक कोणी केला. आणि मग नंतर ती हे सांगते की पण आता मी सांगते त्या जहाजावरच्या अटॅकचं सुद्धा आमच्याच ऑफिसमधनं मीच दिलं होतं, पण आम्हाला म्हणजे अटॅक अशा प्रकारचा नको होता. जे काही ते मिसाईल आम्ही हे करणार होतो तर ते या लेवलला पाहिजे होतं, तसं पाहिजे होतं. मग तसं काही झालं नसतं, फक्त एक थोडंसं शिपला डॅमेज झाला असता असं. पण म्हणे चुकीची मिसाईल चुकीच्या ठिकाणी लागल्या गेली आणि त्याच्यामुळे तो सगळा स्फोट झाला आणि मेले. म्हणजे ती ऍक्सेप्ट करते, म्हणते की मी माझी चूक ऍक्सेप्ट करते. मग हे लोक सगळे म्हणतात मग तुला का नको आम्ही म्हणजे पनिश करू किंवा पोलिसांच्या ताब्यात देऊ. म्हणे नाही, म्हणे मला पोलिसांच्या ताब्यात दिलं तर सगळं अजून वर्स्ट होऊन जाईल. त्याच्यात मी एकटी नाहीये, बरेच पॉलिटिकल आणि मोठे मोठे लिडर्स इन्व्हॉल्व आहे, मी सगळ्यांची नावं सांगू शकत नाही. मग त्यावेळेस ती काही सांगत नाही. मग हे तिला मग म्हणजे लपवूनच ठेवतात. मग पुढे अजून ह्या गोष्टी हे त्या जेव्हा प्राईम मिनिस्टरला कळतं की असं असं सगळं झालंय आणि आपल्याच याच्यातनं ऑफिसमधून ऑर्डर्स गेल्या आहेत, मग तो चिडतो. तो म्हणतो की मला म्हणजे नक्की काय कळेल का, काय प्रकार चाललाय. मग नंतर त्या डेरेसन जो इंटरेस्टेड असतो प्राईम मिनिस्टर नाकाबिले वगैरे वगैरे करून त्याला मग खरी जेव्हा सिच्युएशन कळते तेव्हा मग तो पण सगळं म्हणजे हे करतो, म्हणजे मागे मागे म्हणजे तो प्राईम मिनिस्टरला सपोर्ट करायला तयार होतो. पण तरी ह्या लोकांना जरा शंका असते की म्हणजे असं कसं होऊ शकते की प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमधून ऑर्डर गेला आणि प्राईम मिनिस्टरला काही माहित नाही. तर म्हणे आपण एक सिक्रेट मीटिंग अरेंज करू प्राईम मिनिस्टरची आणि त्या रेसनची, जिनी म्हणजे प्रायव्हेट सेक्रेटरी जी असते, पर्सनल असिस्टंट जी असते प्राईम मिनिस्टरची, आणि मग प्राईम मिनिस्टरची रिॲक्शन बघू काय ते आपल्याला कळेल त्याच्यावरून की तो खोटं बोलतोय का खरं. तर प्राईम मिनिस्टर तिला म्हणजे प्राईम मिनिस्टर म्हणणं असतंच तिला शोधून काढा आणि पोलिसांच्या हवाली करा, नाही तर तिला मारून टाका. ती असं करूच शकते, कसंच करू शकते, ब्रिटिशच्याच खिलाफ ब्रिटिश लोक ऑर्डर देतात ते वगैरे. तो खूप चिडला असतो आणि मग जसंच त्या रूम मध्ये त्याला पाठवतात की तुम्हाला कोणतरी भेटायचं आहे, आणि मग हिला पाहून तो तिच्या जीवावरच म्हणजे उठतो. म्हणजे त्याची रिअल रिॲक्शन असते, कारण त्याला खूप राग आलेला असतो. आणि पण ती म्हणते की हे माझं नाव तर म्हणे मला वरून ऑर्डर झालं तर कोणी, म्हणे मी नाव नाही सांगू शकत असं. तर तो तिला असं जोरात ढकलतो, तर ती खुर्चीतनं अशी मागे तिचं डोकं आदळते आणि खूप रक्तस्राव होतो. मग तिला हॉस्पिटलाइज केलं जातं आणि मग पुन्हा पुन्हा सिक्युरिटी आणि लपवून ठेवतात. मग हे सगळेच जण बघतात, तर मग सगळ्यांना विश्वास होतो की नाही प्राईम मिनिस्टर इनोसंट आहे, त्याची काही चूक नाहीये. मग डेरेसन आपलं हे मागे घेतो. तो म्हणतो की नाही, मग जी कॉन्स्पिरसी होती किंवा प्राईम मिनिस्टरला हटवायचं ते काही नको. आणि त्याच वेळेस ह्यांनी नवीन घर घेतलं म्हणून वायलरनी, केट वायलर आणि ह्यांनी तर त्यांनी पार्टी वगैरे दिलेली असते. त्याच्यातही बरेच लोक भेटतात वगैरे आणि तिथे ही आलेली असते अमेरिकेचीच व्हाईस प्रेसिडेंट. तर म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट तुम्हाला भेटू इच्छितात. मग जेव्हा व्हाईस प्रेसिडेंटची आणि हिची केटची भेट होते तेव्हा व्हाईस प्रेसिडेंट पुष्कळ मोकळ्याप्रमाणे बोलते. म्हणे तू इच्छुक आहेस ना व्हाईस प्रेसिडेंट व्हायला. ते म्हणे नाही, मी नाही, माझ्या ऑफिसमधले बरेच लोकांना असं वाटलं, सजेस्ट केलं. त्यांना असं वाटलं कदाचित तुम्ही रिटायर होणार आहे किंवा तुम्ही तुमच्या जॉबचा इस्तीफा देणार आहे, म्हणून त्यांना असं वाटलं की मी ती पोस्ट हे करावी वगैरे. तर म्हणे काही हरकत नाही म्हणे हे करायला, पण तू राहते कशी कशी गबाळ्यासारखी राहते, केस कसे तुझे, जरा अप टू डेट राहायचं. म्हणजे ती तिला अशी टिप्स देते. म्हणे आता आता पण तुझं झिप उघडले तर तू त्याला पिन लावलीस असं तसं. म्हणजे मग ती तिला सांगते की कसे ड्रेसेस घालावे काय वगैरे असं. नंतर मग जेव्हा सगळेजण सांगत असतात, बोलत असतात, तर मग हिला काय वाटतं काय माहिती केटला. आधी ती तयार नसते, पण मग नंतर म्हणते ठीक आहे, मी होते व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे तयार आहे. मग ती अशी चांगली ड्रेसअप वगैरे होते, सगळं हे वगैरे घालते आणि मग आपल्या ऑफिसला पण सांगते ठीक आहे मी आता तयार आहे. मग सगळ्यांनाच खुशी, म्हणजे सगळ्यांनाच पाहिजे वाटत असतं की ती असावी म्हणून व्हाईस प्रेसिडेंट. कारण आता ही म्हातारी पण झाली असते आणि थोडीशी जरा स्ट्रिक्ट किंवा
पॉलिटिकल पण असते थोडीशी. तर मग हे चालू असतानाच मग ती रेसिंग जेव्हा थोडीशी बरी होते, तर ती म्हणते मला एकट्याला वायलरशी बोलायचंय. मग ती वायलरला काहीतरी सांगते. पण आधी बराच वेळ वायलर हिला केटला काही सांगत नाही. पण मग जेवणाच्या टेबलवर तिचं म्हणजे आदल्या दिवशी खूप छान जमलं असतं तिचं व्हाईस प्रेसिडेंटशी केटचं. खूप गप्पा झाल्या असतात मन मोकळ्या. पण जेवणाच्या टेबलवर तिची खुन्नस ती तिच्याकडे बघत असते. तर ती म्हणते कशी का बघते? तर हा वायलर फक्त म्हणतो की तिला सगळं कळलंय. तर म्हणे काय कळलंय? म्हणजे तू जे काही केलंयस ते. ती बाहेर जाते आणि केटला पण बाहेर बोलते. म्हणजे ऍक्च्युली त्या सगळ्या ऑर्डर ब्राझीलवर अटॅक, आपलं ब्रिटिश शिपवर अटॅक करायचं आणि त्या लेन्सकार्टला पण मारायचं वगैरे सगळं हे हिनी केलं असतं व्हाईस प्रेसिडेंटला सुद्धा माहीत नसतं. म्हणजे प्रेसिडेंटला माहीत नाही, प्राईम मिनिस्टरला माहीत नाही, व्हाईस प्रेसिडेंटनी हिला सांगितलं असतं रेसनला, आणि रेसनने ते सगळं एक्झिक्युशन घडवून आणलं असतं. मग म्हणते की का केलं तू असं? म्हणजे केट तिला विचारते व्हाईस प्रेसिडेंट की तू का असं केलं? तुला राहायचा आता व्हाईस प्रेसिडेंट काही अधिकार नाही, तू रिझाईन केलं पाहिजे. मग ती चिडून सगळं सांगते की हा एरिया असा आहे, मॅपवर सगळं दाखवते, इथून असे शिप्स येतात, इथून असे, तुमचं तर एरिया एवढूच आहे, तुला काय माहिती मी किती काळजी घेते इतक्या एरियाची, असं तसं ते पुष्कळ होतं. परत केट्स म्हणते ठीक आहे म्हणे, मी अजून मला खूप शिकायचं आहे आणि हे म्हणे ओके म्हणे, यू कॅन कंटिन्यू, म्हणजे ठीक आहे तुम्ही राहा असं. मग झालं पुन्हा म्हणजे काय करावं काय नाही. आता वायलरला वाटतं आता काय करायचं आपण. त्याला म्हणजे त्याला आपली बायको म्हणजे केट व्हाईस चान्सलर व्हायला हवी असते किंवा व्हाईस प्रेसिडेंट व्हायला हवी असते, आणि त्याचं स्वतःच काय म्हणायचं, त्याचं जे पद जे त्याच्या बायकोने घेतलेलं असतं अँबॅसिडर, ते ते पद त्याला परत पाहिजे असतं. तर त्याच्याकरता त्याची सगळी धडपड डिप्लोमॅसी चाललेली असते. मग तो प्रेसिडेंट तो म्हणतो आता मग आपण ह्या असं म्हणजे हे सगळं आता प्रेसिडेंटच्या कानावर घालायला पाहिजे, म्हणून तो प्रेसिडेंटशी बोलायला जातो. आणि त्याच वेळेस मग एकदम शॉकिंग बातमी येते की प्रेसिडेंट हॅज एक्सपायर्ड. म्हणजे त्याच वेळेस आता ती बातमी ऐकून त्याला कळून होतं की आधीच गेलेला असतो, काही कल्पना नाही. आणि आता ही जी ग्रेस म्हणजे जी व्हाईस प्रेसिडेंट होती हीच आता प्रेसिडेंट होणार, आणि मग आता व्हाईस प्रेसिडेंटची खुर्ची मोकळी आहे, तर मग आता तिथे ही येऊ शकते केट. पण ऑटोमॅटिकली प्रेसिडेंट गेल्यामुळे व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे ग्रेस जी राहील का नाही व्हाईस प्रेसिडेंट अशी होती, तर आता ती प्रेसिडेंट होणार होती. आणि मग तिथेच तो एकदम घाईघाईत फोन करतो केटला, केट असं झालंय, आणि तिथेच एपिसोड संपलेला आहे. त्याच्यामुळे आता पुढचं आपण गेस करायचं काय होतं. पण सुंदर आहे, सुंदर आहे. डिप्लोमेसी कशी करावी आणि कसं वागायचं असतं, कसं बोलायचं असतं सगळ्यांशी, आणि काय लेवलचं पॉलिटिक्स चाललं, भयानक भयानक.